हा बोल सनीम. तुम्ही शोधताय ती बिझनेस डॉक्युमेंट्स माझ्याकडे आहेत. तुझ्याकडे आहेत? सनीम आता तू कुठे आहेस? मी कुठेही का असेना मिस्टर एमरे, मला आता सगळं समजलंय. तुमचा खोटेपणा, तुमचे डावपेच, तुमच्या भावाबद्दलची जेलसी. सनीम माझं ऐकशील का? आता 6 वाजलेत. तुमच्याकडे फक्त 3 तास आहेत. मी तुम्हाला 3 तासाचा वेळ देतेय. मिस्टर जानकडे जाऊन सगळं खरं काय ते सांगून तू टाका. मला धमकी देतेस? तू मला धमकी देतेस? तसाच काहीतरी समजा. मला काही फरक नाही पडत मिस्टर एमरे. आज सगळं रिव्हील व्हायलाच हवं. आज तुम्ही तुमच्या भावाला खरं काय ते सांगायलाच हवं मिस्टर एमरे. तुमच्याकडे 9 पर्यंतचा वेळ आहे. हे बघ सनीम, माझं ऐक. Damn it. हा आयलीन, काय झालं? एमरे कुठे आहेस तू? केव्हाची मी तुझी वाट बघत बसलीये. आपल्याला हा प्रॉब्लेम डिस्कस करून एकत्र सोडवायचा आहे. आपल्याला बघावं लागेल की डॉक्युमेंट्स कोण. सनेमकडे तिने मला फोन करून धमकी दिली. म्हणाली दादाला फोन करून सांग, आणि फक्त 3 तासाचा वेळ दिलाय मला, नाहीतर ती त्याला खरं काय ते सांगेल. प्लीज एमरे, असं व्हायला नको. जर जानला कळलं तर खरंच खूप मोठा प्रॉब्लेम होईल. प्रॉब्लेम काय? पार रसातळाला जाईन मी. वाट लागेल माझी. आयलीन, तू ती डॉक्युमेंट्स ऑफिसमध्ये का पाठवली होतीस? ओ माय गॉड एमरे, तू सेफ ठिकाणी का ठेवली नाहीस? ते जाऊ दे, एकमेकांना ब्लेम करण्याची वेळ नाहीये. तू लवकरात लवकर इथे ये, आपण सोल्युशन काढू. लगेच इथे निघून ये. मी तुझी वाट बघतेय. तू येतोयस ना? ठीक आहे, येतो. निघतोय मी. थांब, येतो. ठीक आहे एमरे. इतकं बरं वाटतंय ना. माझ्या 2 मुली आज घरात आहेत आणि आपण तिघी एकत्र बसलोय. खरं तर तुम्ही दोघी ऑफिसला गेलात ना की मला अजिबात करमत नाही. वेळच जात नाही माझा. सनेम, सगळं ठीक आहे ना? काय चाललंय तुझं? आणि जे काल मुझफ्फरने केलं ना ते अजिबात बरोबर नाहीये. तो म्हणाला होता की त्याने तुझा नाद सोडलाय म्हणून, तरी अजून तुझ्या मागे मागे का करतो? मला या गोष्टीचा ना खूप राग येतो. पण या वेळेला त्याला चांगला धडा मिळालाय. 40 वर्षांची शिक्षा होईल ना, ऐकूनच घाबरला असेल बिचारा जो बरसत. आणि खरं सांगू का तुला, त्याची आई ती सुद्धा तसलीच आहे. तिच्याच पावलावर पाऊल टाकतोय. आणि तू काय करतेस लैला? मी इथे एकटीच बडबडते, तू सुद्धा काही रिॲक्ट करत नाहीयेस. मी आपली बडबडते, एकटीच भिंतीशी बोलत नाहीये मी. कळलं ना तुम्हाला? हो मॉम, तू म्हणालीस ते मला माहितीये. लैला, मी ना आज कडक चहा बनवलाय. अगदी कडक. तुला आवडतो ना तसा स्ट्रॉंग चहा, हो ना? हो माहितीये मला. मी इथे बसून कोणाशी बोलते? फेकून देतो मोबाईल. मी तुमच्याशी बोलते ना, आणि तुम्ही दोघी मोबाईल मध्ये डोकं घालून बसलाय. बाजूला ठेवा तो मोबाईल. बंद करा, ऑफ करून टाका. बघावं तेव्हा फोनवर असतात. मॉम, आम्ही दिवसभर ऑफिसमध्ये काम करून दमून जातो. ह्याच्यामुळे आम्ही जरा टेन्शन पासून डिस्ट्रॅक्ट तरी होतो ना. रिलॅक्स वाटतं आम्हाला. ओ, मला पण जरा डिस्ट्रॅक्शनची गरज आहे. मी जरा बीचवर जाते, तिथे गेल्यावर टेन्शन कमी होईल. बरं बाई, जा तिथे जाऊन रिलॅक्स हो. टेन्शन कमी होईल. एन्जॉय कर. बरं मला एक सांग, डोक्यात कसला प्रॉब्लेम घेऊन बसली नाहीयेस ना? असेल तर मला सांगा बिंदास. नाही ग, कामाचा खूप लोड आहे आणि थोडं मिसअंडरस्टँडिंग आहे, बाकी काही नाही. चला, चांगलंय. आणि आता आणखी प्रॉब्लेम्स नकोत आपल्याला. इथे ना, ये ना. मिलादने मला मुझफ्फर बद्दल सगळं सांगितलंय, पण मला आणखी डिटेल्स हवेत. आता तू मला सांग नक्की काय झालं होतं. अगं मॉम, आता ते सगळं सांगत बसू का मी? ठीक आहे, सांगते. तो मुझफ्फर आहे ना, त्यानं मिस्टर फाबरीच्या ड्रायव्हरचा पाठलाग केला. तो बिचारा बेशुद्ध होऊन पडला ग. असं? आणि त्यानं मग पुढे
वेलकम हनी. खड्ड्यात गेलो वेलकम. माझी वाट लागली सुचेनाचं झालंय. माझ्या भावाने माझी साथ सोडली. आता माझे डॅड सुद्धा तसंच करतील आणि हे सगळं तुझ्यामुळे झालंय. एम्ब्रे प्लीज काम डाऊन. तू असं संतापून बोलतोस तेव्हा मला काहीच सुचत नाही. त्यामुळे सोल्युशन पण निघत नाही. अगं वेडी आहेस का? अजूनही तुला वाटते सोल्युशन निघू शकतं? हो नक्कीच. आपण ते डॉक्युमेंट सनम कडून काढून घेऊ. आईलीन माझी चेष्टा करतेस ना? हा, ती डॉक्युमेंट सनेम कडून कशी आणणार आपण? तुला कोण म्हणालं की आपण घ्यायला जाणार? म्हणजे चल तुला सांगते. आधी नीट सांगते. तुला खात्री हा प्लॅन वर्कआउट करेल? ऍब्सोल्युटली. या व्यतिरिक्त आपल्याकडे दुसरा ऑप्शन नाहीच आहे एम्ब्रे. तू फक्त एवढं कर जे मी सांगितले ते तू करत राहा. घे फोन कर. फोन कर. अगं त्यानंतर काय झालं? एवढंच मॉम ग, आता मी सांगितलं ना तुला सगळं. मॉम मी जरा आलेच. हॅलो. हा लैला, आपण जरा बोलू शकतो का? हा मिस्टर एम्ब्रे बोला ना. सनेम तुझ्या आसपास नाहीये ना? तिला सांगू नकोस माझा फोन आलाय. नाही ती घरी नाहीये. ओके मग ठीक आहे. मी तुला जे सांगणार आहे ते खूप कॉन्फिडेन्शियल आहे. ठीक आहे सांगा ना. आपण भेटूया का आता? जर तुला शक्य असेल तर तू सांगशील तेव्हा मी येतो. हो हो भेटूयात ना. ठीक आहे. तू प्लीज हे आपल्यातच ठेव. ठीक आहे? ओके मिस्टर एम्ब्रे. ती तयार आहे. सुपर्ब. जर ती डॉक्युमेंट्स आणू शकली नाही तर? तू सनम कडून आणखी एक दिवसाचा वेळ मागून घे. जर लैलाला आत्ता जमलं नाही तर ती रात्री डॉक्युमेंट्स घेऊ शकेल. आय होप सो. प्लीज आता रिलॅक्स हो. एव्हरीथिंग विल बी फाईन. माझे कपडे मी ड्रायर मध्ये ठेवलेत. या तुझ्या परफ्यूममुळे ना मी तुझ्या प्रेमात आणखी वेडा होत चाललोय. फार आवडतो हा सुगंध. मला वेड लावतो हा सुगंध. तू माझ्यापासून लांब जाऊ नकोस ना. तुमच्यावर मी पण खूप प्रेम करते. जेवढं मी स्वतःवर पण करत नाही तेवढं. चल ना आपण इथून पळून जाऊया. तुला पळवून घेऊन जाईन. चल येतेस का माझ्या बरोबर? कुठे? तुला हवं तिथे जाऊ. गॅलापागॉस किंवा तुला जिथे जायचंय तिथे जाऊया. इथेच कुठे? तुमच्यापाशी. ही जागा स्पेशल आहे माझ्यासाठी.
हॅलो मिस्टर इमरे. लैला कशी आहेस? काय झालं सांगा ना. हो ते सांगतो. चल दुसरीकडे कुठेतरी जाऊन बोलूया. आत बस. ठीक आहे मिस्टर इमरे. सनेम तू आलीस का? हो आले. तू कुठे गेली होतीस? मी इथेच खाली वॉकसाठी गेले होते, फार लांब नाही. सनेम, लैला. आले मॉम. तू हो पुढे, मी जरा फ्रेश होऊन येतेच खाली. ओके. आता त्या अतिशहाण्या सनेमला आणखी एक सरप्राईज देऊया. हाय डेरेन डार्लिंग, कशी आहेस तू? मी मस्त आहे आयलीन. काय झालं? काही नाही डेरेन, मी पण मजेत आहे. खरं सांगायचं तर मी अजिबात मजेत नाहीये. जान कुठे माहिती का तुला? म्हणजे आता कुठे असेल? कुठे आहे ते मला कसं माहित असेल? वेल एमरे त्याला भेटायचा प्रयत्न करत होता, पण त्याची भेट होत नाहीये आणि त्याला जानचं खूप टेन्शन यायला लागलंय. मला नाही ग माहिती. बहुतेक घरीच असेल जान. बहुतेक त्याला वाईट वाटत असावं. त्याला असं एकटं सोडणं तर चांगली गोष्ट नाहीये. मला वाटतं मी त्याच्या घरी जाऊन त्याला बघावं. मी एक काम करते, त्याच्यासाठी काहीतरी खायला घेऊन जाते. आयलीन नक्की काय चाललंय तुझं? एवढी काळजी कधीपासून घ्यायला लागलीस? आणि तुला माहितीये जानला तुझं तोंडही बघायची इच्छा नाही. अगं मला फक्त त्याला मदत करायची आहे. नको, तू नको जाऊस. मग मी स्वतः त्याच्याकडे जाते. ओके, तू त्याच्याकडे जाऊ नकोस. ओह रिअली? दॅट्स व्हेरी गुड. त्याची काळजी घे. हं? ठीक आहे, बाय बाय. आता इथे उजवीकडे घ्या. ठीक आहे? किती सोपं होतं सगळं. तुझ्या हाताला किती चव आहे मेवके बे. भाजी मस्त झालीये. म्हणजे सगळा स्वयंपाकच छान झालाय. पोटभर जेवलास ना निहात? बाळा तू सारखं सारखं मोबाईल मध्ये काय चेक करतेस? काही नाही, काहीच नाही. काही नाही, मला आयहानला भेटायचं होतं. ती म्हणाली होती 9 वाजता मेसेज करेन म्हणून. 9 वाजता भेटणार आहे? एवढ्या रात्रीचं कसलं काम ग तुमचं? 9 तर वाजलेत. फार उशीर झाला नाहीये मॉम. आणि ती काही लांब नाही राहत, इथेच राहते ना शेजारी. आणि ती जरा डिस्टर्ब होती. सो काही सिरियस नाहीये ना बाळा? आमची मदत नकोय ना तुला काही? अगं नाही, एवढं काही महत्वाचं नाहीये. ए बघ, आलाच कॉल. घेते मी. हा हॅलो. ओके ठीक आहे, आलेच मी. ओके ठीक आहे, आलेच मी गाईज. जा पण फार उशीर करू नकोस यायला. आणि बाहेर कुठेही जायचं नाही, कळलं? काळजी घे ग. ठीक आहे डॅड. चल मला मदत कर ग लैला जरा. हो करते. तुला भूक लागली असेल ना? तू आज खूप डिस्टर्ब वाटत होतास, म्हणून म्हटलं तुला जाऊन हे पार्सल द्यावं. मी आत येऊ? हो ये ना. चायनीज फूड. हो मला आवडतं. आणि तुला सुद्धा आवडतं ना? हो आवडतं ना. ठीक आहे, मग जेवूया आपण. हा 9 वाजले. ठीक आहे, मी फोन करते. हो कर. जेवणाच्या वेळेला तुला कोण फोन करतंय? सनेमचा कॉल आहे. हा बोल ना सनेम. मिस्टर एमरे, तुम्ही काय केलं? काही केलं नाही अजून. मी आता मिस्टर जानना खरं काय ते सांगणार आहे. ओके? तुला त्याला काहीही सांगायची गरज नाहीये. मी गप्प बसतो, तू पण गप्प बस. काही होणार नाही, कळलं? काही करू नकोस सनेम. त्यांना खरं काय ते सांगायलाच हवं. हे बघ, खरं कळल्यावर तो खूप हर्ट होईल.
मिस्टर एमरे, आता मी खोटं बोलणार नाही आणि सिक्रेट वगैरे नाही ठेवणार आहे. म्हणजे तू माझं ऐकणार नाहीयेस. ओके, मग जाऊन त्याला ती डॉक्युमेंट देऊन टाक. ओके, पण लक्षात ठेव, याचा परिणाम खूप वाईट होईल. मिस्टर एमरे सांगणार नाहीयेत. मग आता आपण काय करायचं? मी मिस्टर जानकडे जाते. सनम, सनम, आर यू शुअर? थांब. बरं जान, आवडलं का तुला हे? हो, ऍक्च्युली मी सकाळी नाश्ता केला, त्यानंतर काहीच खाल्लं नव्हतं. पण का असं? मी हे आणलं नसतं तर उपाशी कुठे झोपला असतास तू? आय नो तू स्ट्रेस मध्ये असलास की तुला जेवण वगैरे जात नाही. खरंय खरंय. आजचा दिवस खूप स्ट्रेसफुल होता ना, स्पेशली एमरेशी बोलल्यानंतर. तुला सगळं माहिती होतं? काय ब्राईब बद्दल? नाही, असतं तर सांगितलं असतंस. ऑफकोर्स 100%. तू माझ्याशी कधी खोटं बोललीस का? नाही, मला खोटं बोलणं आवडतच नाही आणि तुझ्याशी खोटं बोलण्याचं माझ्यात तरी धाडस नाही. असं का? कारण मला माहितीये की तुला ऑनेस्टी किती आवडते. जर तू मला खोटं बोलताना पकडलंस तर तू मला कधीच माफ करणार नाहीस आणि ही गोष्ट मला नाही सहन होणार. माझ्यासाठी तू खूप महत्वाचा आहे आणि मला तुला नाही गमवायचं आहे जान. अच्छा. ऍक्च्युली जे लोक मला नीट ओळखतात त्यांना ही गोष्ट माहिती आहे. जर त्यांना माझा स्वभाव माहिती असेल तर ते माझ्याशी कधीही खोटं बोलणार नाहीत. मला माहितीये, तसंही खोटं बोलणं ही चांगली गोष्ट नाहीये. मला सुद्धा आवडत नाही. खोटं बोलणाऱ्या माणसावर विश्वास कसा ठेवायचा सांग मला. बरोबर आहे. तेच तर. आणि विश्वास नसेल तर कुठलीच रिलेशनशिप टिकू शकत नाही. हो बरोबर आहे जान. जान, मी आजपर्यंत कधीच तुझ्याशी खोटं बोलले नाहीये. खरंच. आय एम सो सॉरी. माझा ड्रेस खराब झाला. तुझ्या अंगावरही सांडलंय नाही का? नाही, अजिबात नाही. राहू दे, काही प्रॉब्लेम नाही. ड्रेस खराब झाला का? हो ना, ड्रेस खराब झालाय. तर मी लगेच धुवून येते. हा, हो, जाऊन ये. आय एम सो सॉरी. मी ठीक आले. आहे. सगळेच विचित्र आहेत. मिस्टर जान, मी आत येऊ का? प्लीज नाही म्हणू नका. चल गार्डन मध्ये जाऊया. ओके. बोल, कशासाठी आलीस? कुठून सुरुवात करू तेच कळत नाही मला. मी गेस करतो तू परत खोटं बोललीस, हो ना? मी आजपर्यंत जे केलंय त्या सगळ्या गोष्टी ही फाईल बघून तुम्हाला कळतील. मिस्टर जान, माझा वापर करून घेतला गेलाय. मिस्टर जान, प्लीज बिलीव्ह मी काय करत होते खरंच मला माहित नव्हतं. तू काय बोलतेस? काय आहे यार? ऍक्च्युली मिस्टर एमरेंना मी तुमच्याशी बोलायला सांगितलेलं, पण ते नाही म्हणाले. रिकामी आहे ही फाईल. काय चेष्टा चालवलीस तू? कसं शक्य आहे? मी स्वतः डॉक्युमेंट्स ठेवलेली. असं कसं झालं? माझ्यावर विश्वास ठेवा मिस्टर जान. मी पुरे आता स्टॉप युअर नॉनसेन्स प्लीज. आय स्वेअर मी खरं सांगते. मी यातच ठेवली होती. मी तुम्हाला खरंच तुला डॉक्युमेंट. काय वाटतं एवढं खोटं बोलल्यानंतर पण मी तुझ्यावर विश्वास ठेवणार आहे? मला अजून काही मी ऐकायचं सगळे नाही. पेपर्स यात ठेवले होते आणि मी इथे ते पेपर्स तुम्हाला दाखवायलाच आले होते. ओ गॉड, माझा ड्रेस खूपच खराब झालाय. त्यामुळे जान, तिथे तुझा टी शर्ट होता तो घातलाय मी. सनीम, तू आता इथे काय करतेस? डेरेन माझ्यासाठी डिनर घेऊन आलेली. तिच्या ड्रेसवर वाईन सांडली म्हणून तिने आता ड्रेस बदलला. हो ना, माझ्याच हलगर्जीपणामुळे सांडली. बरं झालं मिस्टर जाननी तुम्हाला घालायला हा टी शर्ट दिला. मी नाही दिलेला हा.
मीच घातलाय. सॉरी मी तुम्हाला डिस्टर्ब केलं एवढ्या रात्री. गुड नाईट गाईज. हो गुड नाईट. नको नको मला माहिती इथून कसं जायचं. येते मी. जान चल ना आता जेवण घेऊया. डेरेन बास, मला पोटात जागा नाहीये. मी जरा जाऊन झोपतो आता. हो हो तू दमला असशील ना. मी रेडिओवर जरा गाणी ऐकते. ठीक आहे तुलाही रिलॅक्स वाटेल. तुला ऐकायची असतील तर ऐक, मला खरंच झोप आली. हा अरे हो खरं सांगू का माझंही पोट भरलंय. डिनरसाठी थँक्यू व्हेरी मच. छान वाटलं. अरे त्यात काय एवढा. मी निघते आता. ओके. माझा ड्रेस आता वाळला असेल बहुतेक. मी चेंज करून येते. हो हो कर. गुड नाईट. त्यांनी त्यांचा टी शर्ट तिला घालायला दिला यावरूनच सगळं कळलंय मला. माझ्या मनातून आता ते उतरलेत पूर्णपणे. पण ही फाईल रिकामी कशी असू शकते. त्यात ती सगळी डॉक्युमेंट्स होती. यार ती कुठे गेली सगळी डॉक्युमेंट्स. ते तर तुझ्या मागे पण येत नाहीयेत. पण तसंही काय येतील. डेरेन सोबत मस्त खाणं पिणं चालू असेल त्यांचं. क्या बात आहे. इथेच थांबून वाट बघू का त्यांची. सनीम कोणाची वाट बघणार आहेस तू. किती तास वाट बघणार आहेस. ते दोघं आता एकत्र तर नसतील ना. एकमेकांच्या फार जवळ नसतील ना. जान तर तसे माझ्यावर चिडलेत. ते तर आता नक्कीच जवळ. आता काय करू मी. तिने तो टी शर्ट का घातला होता आणि एक शोल्डर पण ओपन होता. शांत हो सनीम शांत हो. पण तिचा शोल्डर ओपन होता. सनीम शांत हो शांत हो. सनीम शांत हो. सनीम तू इथे काय करतेस. तू तर म्हणाली होतीस की तू मिस्टर जानच्या घरी आहेस. काय करतेस. थांब थांब थांब. अरे पेमेंट तर घे. जय जय कीप द चेंज. माझं ऐक ना. अरे इथे चला ठीक आहे ना. जय जय जान आणि मिस डेरेन घरात दोघं एकटे आहेत. बरं मग काय करू. काय करू. त्यांनी मिस डेरेनला तो टी शर्ट घालायला दिला जो मी घातलेला. विश्वास बसतोय का तुझा. आणि ती फाईल रिकामी होती आणि ते माझ्या मागे सुद्धा आले नाही. वाईन मिस डेरेनच्या ड्रेसवर खरंच पडली होती की अजून काही. सनीम आधी तू जरा शांत हो. हे बघ तुला जे सांगायचंय ते एक एक करून सांग. मला कळलं तर पाहिजे तुला काय सांगायचंय ते. नाहीतर मी जातो. चल बाय. टॅक्सी. अरे अरे थांब थांब. ओके ठीक आहे प्रत्येक गोष्ट एक एक करून सांगते. एक एक करून सांग हो शांतपणे. ठीक आहे. त्याचं असं झालं की काय. लैला हे खूप इम्पॉर्टंट आहे. मला ती डॉक्युमेंट्स हवी आहेत. मिस्टर एमरे मला असली कामं करायला प्लीज सांगू नका. मला नाही जमणार असं काही. प्लीज अंडरस्टँड लैला. जर दादाला हे सगळं कळलं तर तो मला सोडणार नाही. प्लीज एवढं खोटं बोलून बोलून मी दमलोय आता. आणि माझ्या दादाने मला माफ केलं की मी आयलीनशी ब्रेकअप करीन. प्लीज मला मदत कर. मी दादाला खरं काय ते सांगीन. तू सोडून हे काम कोणीच करू शकत नाही. म्हणून मी तुला सांगतोय लैला. मी आयलीनवर प्रेम करत नाही. पण ती माझ्या मागेच लागलीये. दादाला खरं सांगायला जाणार तेवढ्यात आणखीन एक चूक झाली माझ्या हातून. आणि दादाला कळल्यावर माझ्यावर भडकला तो. आता जाऊन तो डॅडला सांगेल. माझी वाट लागेल. मी सनीमला सांगितलं पण तिला पटत नाहीये. ती माझ्यावर खूप नाराज आहे. आणि दादासमोर तिला तिची चांगली इमेज तयार करायची आहे. मिस्टर एमरे मी सनीमशी बोलून घेते याबद्दल. प्लीज तिच्याशी बोल लैला. फक्त तूच तिला समजावून सांगू शकतेस. लैला आय ट्रस्ट यू म्हणून मी तुझ्याकडे आलोय. तुला काय सांगू मी. हल्ली मी रात्रंदिवस हा एकच विचार करत असतो की काय करू म्हणजे दादा मला माफ करेल. दादा एवढा चिवट आहे की तो मला सहजासहजी माफ करणार नाही. पण माझ्यासाठी ही माफी खूप महत्वाची आहे. लैला तुला कळतंय ना. आता सगळं तुझ्यावरच आहे. प्लीज नाही नको म्हणूस. यू कॅन डू इट.
मी गेले तेव्हा मिस्टर जॉन आणि मिस डेरेन दोघच घरी होतं, कळतंय का तुला? ठीक आहे, पण माझ्या दृष्टीने हे महत्वाचं आहे की ती डॉक्युमेंट्स कुठे गेली, अशी कुठे गायब झाली. माझं तर डोकंच चालेल असं झालंय. काय करायचं? पण मला त्या डॉक्युमेंटची पर्वा नाहीये. मी ते नंतर बघेन, पण मला आता मिस्टर जॉनना गमवायचं नाही. मिस डेरेन ते त्यांच्या सोबत आहेत. मी काय करू? चला आपण जाऊया कुठे? मिस्टर जॉनच्या घरी. फक्त ते दोघच आता घरी आहेत. पण आत्ताच तर त्यांच्या घरातून येतेस ना, मग परत जाऊन तिथे काय म्हणणार आहे? मी यात नाही येणार. तू जायचंय. नाही नाही, मी अजिबात जाणार नाही. मी अजिबात जाणार नाही. मी आधीच सांगतोय, प्लीज. मी जाऊन काय बोलणार तिकडे? काही नाही, तू आज जाऊन त्यांना सांग की तुला त्यांची काळजी वाटत होती आणि म्हणून तू त्यांना बघायला आलाय. हे बघ, एवढ्या रात्री जाणं बरोबर दिसत नाही. हा मग सांग की तुला झोप येत नव्हती. हा चांगलं आहे. मी त्यांना जाऊन सांगतो मला झोप येत नाहीये, मला रात्रभर अंगाई गाऊन दाखवा. बरोबर आहे ना? नाहीतर दुसरं काहीतरी सांगू शकतोस ना. ठीक आहे, आपण विचार करूया. तुझ्यामुळे नेहमीच प्रॉब्लेम मध्ये फसतो मी. जे डोरबेल वाजव. मी वाचवणार नाही. मी चाललोय, इथून चाललोय. बाय बाय. नाही, तू जाऊ नाही शकत. हे तू काय करतोस? अरे जे काय करतोस? तुझा डोरबेल वाजव. तुझं काय चाललंय? जे ऐक ना. जे मला जाऊ दे मला जाऊ दे. अगं बेल काय वाजवली तू? मी जातोय. मला घरी जाऊ दे प्लीज. मला घरी जाऊ दे. बाजू तिकडे. तू कुठे चाललीस कुठे? तू नाही जाऊ शकत. नाही, थांब. मी विसरलेले काय माझी ती फाईल. काय ती रिकामी फाईल मी तर डस्टबिन मध्ये फेकून दिली ती. नाही तसं नाही. माझा मोबाईल, ऍक्च्युली माझा मोबाईल आतमध्ये राहिलाय. ठीक आहे, मी बघून सांगतो. थांब इथेच. कशी काय विसरले? ऍक्च्युली मला लगेच लागणार. मला घरी पण जायचंय ना. मला आठवतंय मी कुठे ठेवलाय तो. मी आतमध्ये येऊन बघू का प्लीज? तुम्हाला चालणार असेल तर. ओ सॉरी, जरा जोरातच लागलं ना. मी इथे लिव्हिंग रूम मध्ये तर आलेच नव्हते ना. इथे पण मी आले नव्हते. मी किचन मध्ये पण गेले नव्हते आणि मी इथे पण आले नव्हते ना. स्विमिंग पूल पाशी तर राहिला नाही ना माझा फोन. कुठे गेला? तुझा मोबाईल इथे असेल असं वाटत नाही मला. बहुतेक किचन मध्ये असेल, जाऊन बघते. कुठे गेला यार? कुठे ठेवला मी? मी परत येऊन तुम्हाला डिस्टर्ब केलं त्याबद्दल रिअली व्हेरी सॉरी. नाही, तसं काहीच नाहीये सनेम. मिस डेरेन दिसत नाही. हा, पण तुला काय करायचंय? त्यांनी माझा फोन कुठे बघितला असेल तर. इथेच आसपास असेल कुठेतरी. खरंय, असेल इथेच. सापडला फोन. हे बघा, माझा मोबाईल सापडला. तिथे होता तुझा मोबाईल. हो. मी बघितलं तेव्हा तिथे नव्हता. असा आत होता म्हणून नसेल दिसला. ओके, तर तुझा मोबाईल तुला मिळाला. हो ठीक आहे. मी निघते मग आता. ओके ओके. ओके, गुड नाईट. माझा खुर्चीवरच होता फोन. मला सापडला. ओ गॉड मला चक्कर येते. करताय. मिस डेरेनला मी गुड नाईट पण नाही म्हणू शकले. मिस डेरेन, गुड नाईट. मिस डेरेन. डेरेन नाहीये इकडे. दॅट्स गुड. म्हणजे मला मोबाईल मिळाला म्हणून. मला म्हणायचंय असं की थोडा आराम करा आता. तुम्ही खूप दमला असाल ना.
काय झालं थँक्यू जे जे. त्यात काय एवढं, मी तुझी नेहमीच मदत करतो. हा, शांत बस. मिस डेरेन आतमध्ये नाहीयेत. हा. हे काय होतं? मला मारू नकोस हा. मला राग येतो प्लीज. मला मारलंस तर सोडणार नाही. लैला थोडं काहीतरी खा ना बाळा. बघ जरा किती वाढली आहेस तू. मी नाही खाऊ शकत मॉम. माझं वजन 2 किलोनं वाढलंय. मी ते कमी करायचा प्रयत्न करते मॉम. म्हणून काय उपाशी राहायचं? तुला माहितीये सनेमचं 5 किलो वजन वाढलंय आणि एकीकडे तू किती बारीक झाली आहेस. काहीच खाल्लं नाहीस तर आणखी बारीक होशील, कळलं? थँक्यू सो मच मॉम. मेवकेबे राहू दे ग. माझ्या मुली जाड बारीक कशाही असल्या तरी सुंदर आहे. अगदी माझ्यासारख्या उंच आणि गुड लुकिंग आहेत. आलीस का बाळा? आयहान बरी आहे ना? काही प्रॉब्लेम नाही ना? काही नाही, फार काही झालं नव्हतं तसं. हिला फक्त बाहेर जायचं निमित्त हवं असतं. मॉम, डॅड, हा? लैला माझ्या रूम मधले पेपर्स पाहिलेत का? एका फाईल मध्ये होते. ती ऑफिसची डॉक्युमेंट्स होती. नाही मला नाही माहित. ओके ठीक आहे मग. महत्वाचे पेपर्स होते का? कसले पेपर्स होते सांग ना जरा. जाऊ दे, मी शोधते. सनेम, कुठे गेले ते पेपर्स? कुठे आहेत? सनेम, अवघड आहे तुझा. एवढी वेंधळी कशी असू शकतेस तू? नाही सनेम, नाही. कुठे ठेवले होते बरं मी? नाही. उफ. हॅलो. हा सनेम. डॉक्युमेंट्स बघून काय बोलले मिस्टर जान? हा यान, घरी येऊन मी ती डॉक्युमेंट्स एका फाईल मध्ये ठेवली होती. आता ती डॉक्युमेंट्स त्या फाईल मध्ये नाहीयेत. आणि जेव्हा मी मिस्टर जानच्या घरी गेले आणि त्यांनी ती फाईल उघडून पाहिली तेव्हा त्या फाईल मध्ये काहीच नव्हतं. रिकामी होती ती फाईल. रिकामी होती? कसं काय? ते पेपर्स तर त्यातच ठेवले होतेस ना? तू काढून ठेवलेस का? मला नाही आठवते आयहान, खरंच सांगते. अगं, ती डॉक्युमेंट्स तू त्या फाईल मध्येच ठेवली होतीस तर ती गायब कशी काय झाली? बरं मला सांग, ती फाईल तू कोणाला दिली होतीस का? जरा आठवून बघ. हे बघ सनेम, तू घरातल्या कानाकोपऱ्यात शोधून बघ. प्रत्येक कप्पा चेक कर. कुठे ना कुठेतरी ती नक्कीच असेल. तू ना सगळीकडे नीट शोध. ठीक आहे, मी बघते. ओके, नंतर बोलते. कुठे असतील? अरे यार, कुठे असतील? अरे यार, हे मला सगळं तर विचित्रच वाटायला लागलंय. असे कसे डॉक्युमेंट्स गायब होतील? खरंय, मला पण विचित्रच वाटतंय. सनेम, सनेम, मला खरं खरं सांग, तू कुठे गेली होतीस नक्की? मी सांगितलं ना, मी आयहानकडे होते. सनेम, काय चाललंय तुझं? ये जरा इथे बस. सनेम, काय चाललंय तुझं? तू आयनकडे गेली नव्हतीस हे मला माहितीये. सनेम, प्लीज मला खरं खरं सांग. जानकडे गेले होते. हां, मग कसे आहेत ते आता? ठीक आहेत ना? मला त्यांचा प्रचंड राग आलाय सनेम. ते मिस्टर एमरीशी किती वाईट वागलेत. आय कांट इवन इमॅजिन. ते थोडे डिस्टर्ब आहेत पण दाखवत नाहीत. ते असे एक्सप्रेसिव्ह नाही आहेत. आय विश त्यांनी कंपनीत कधीच यायला नको. लैला, मला सांग, एवढा कसला राग आलाय तुला त्यांचा? मिस्टर राजेश जेव्हा कंपनी चालवायचे तेव्हा सगळे किती खुश होते माहितीये. मिस्टर एमरे पण खुश होते. ते दिवस खरंच खूप मस्त होते. पण मिस्टर जान आले आणि गोंधळ झालाय सगळ्या कंपनीत. नाही, असं नाहीये लैला. तू त्यांना नीट ओळखत नाहीयेस. बाहेरून ते जेवढे कठोर वाटतात तेवढेच ते आतून खूप चांगले आहेत लैला. मी खरं सांगते. सनेम, मला हे सगळं नको सांगूस. मला खरं काय ते माहितीये. आय होप तुला पण त्यांचा खरा स्वभाव कळावा आणि वेड्यासारखं त्यांच्यावर प्रेम करणं सोडून दे. प्रेम आंधळ असतं सनेम. बी अवेअर. चल मी निघते. गुड नाईट. ठीक आहे, गुड नाईट. कुठे गेले ते पेपर्स?
तुला माहितीये मला जे वाटतं त्या भावना मी शब्दातून व्यक्त नाही करू शकत. छोट्या छोट्या गोष्टी असल्या तरी खूप महत्वाच्या आहेत त्या माझ्यासाठी. तुझा आवाज माझ्यापर्यंत पोचतो, मला काहीतरी सांगत असतो. आय लव्ह यू सो मच. तुम्ही किती युनिक आहात. तुमचं हसणं, तुमचं रडणं, तुमचं बोलणं. दोन मनं जुळण्याचा एक सोपा उपाय आहे, एकमेकांना नेहमी साथ देणं. त्याच्या किंवा तिच्या आनंदामध्येच तुमचा सुद्धा आनंद असायला हवा. हेच तर मनं जुळण्याचं गमक आहे. ते एखाद्या कमळासारखेत, चिखलाच्या दलदलीत अडकलेले आहे, पण त्यांना फक्त तूच बाहेर काढू शकते. काही गोष्टी न बोलता सुद्धा जाणवू शकतात, मनाला कायम अस्वस्थ करत राहतात. माझ्यापाशी आता गमावण्यासारखं काहीच उरलं नाहीये, आणि जिंकायचंय ते फक्त तुमचं मन. नाही, खरंच नाही. असे कसे ते पेपर्स गायब होऊ शकतात? माझ्या हातून वाटेत पडायला मी काय लहान मुलगी, काय एवढी वेंदळी नाही मी. बाकी कोणीतरी ते घेतले नाहीत. मला नाही वाटत. मी मॉमला, डॅडला, लैलाला सगळ्यांना विचारलं, पण काय सांगतेस? कोणीच बघितलं नाही. लैलाने पण बघितलं नाही. दादा आता ती तेच सांगते ना. जर तिला माहित असतं तर तिने मला सांगितलं असतं. असे का लपवले असते तिने? मला तर खूप वाईट वाटतंय आयहान. मी मिस्टर जानना म्हटलं होतं की ते पेपर्स वाचल्यावर तुम्हाला खरं काय ते कळेल, पण त्यांनी ती फाईल उघडली आणि त्याच्यात काहीच नव्हतं. त्यांना वाटतं की मी खोटं बोलतीये. बहुतेक आमचं पॅचअप कधीच नाही होऊ शकत. मी त्यांना माझं सिक्रेट कधीच सांगू नाही शकणार. माझ्या मनात आता हे कायम गिल्ट राहील की मी त्यांना धोका दिलाय, मी त्यांना दगा दिलाय. मला त्रास होतोय. सेनेम, काळजी करू नकोस, यातून पण मार्ग निघेल. सनेम, तू न सांगताच निघून गेलीस. चल, आपल्याला उशीर होतोय. चल निघूया. कसा आहेस उस्मान? मी ठीक आहे लैला, तू कशी आहेस? ठीक आहे. खूप दिवस झाला आपण भेटलोच नाही होत. हा खरंय, मी खूप बिझी झालो ना. हाय क्वीन ऑफ आईस, मी पण मस्त आहे. तू माझ्याशी बोलली नाहीस म्हणून म्हटलं मीच सांगावं. आयहान, माझ्याशी तू प्लीज असं बोलू नकोस, नाही तर तुझं काही खरं नाही. सांगून ठेवते मी. नाही बसलं तर काय करशील तू? माझा बर्फाचा पुतळा बनवशील तू? विंटर सीझन येतोय आयहान. बिहेव युअर सेल्फ. सी यू उस्मान. कसली आहे ग ही बया? गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग मिस्टर जान. अजून कोणीच आलेलं नाहीये. तुमच्यासाठी चहा करू का मी? हो, माझ्या केबिन मध्ये घेऊन ये. गुड मॉर्निंग मिस डेरेन. तुम्ही पण मिस्टर जान सारखा लवकर आलात. जान पण आलाय? हो. हा त्याचा चहा आहे का? हो, दे इथे, मी घेऊन जाते. ठीक आहे. हे प्लीज माझ्या केबिन मध्ये ठेवशील? गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आज एवढ्या लवकर आला? हो, असंच सहज आलो. हा घे तुझा चहा. ओके, थँक्यू सो मच. सो नाईस ऑफ यू. नाही नाही, त्यात काय. जान, तू थोडा डिस्टर्ब वाटतोस. आय नो की तुला मिस्टर फाब्री सोबत काम करायला नाही आवडत, पण काय करणार, आपल्या कंपनीला त्यांची गरज आहे. आपला नाईलाज आहे जान, प्लीज समजून घे. हो, म्हणूनच मी त्यांची ऑफर ऍक्सेप्ट केली आहे. आणि हो, आणखी एक गोष्ट आहे, आपण परत ट्रॅकवर आलो की फाब्रेंसोबत केलेली पार्टनरशिप लगेच कॅन्सल करायची. हो, आणि बघ तो दिवस लवकरच येईल. आणि तू नाराज होऊ नकोस, ओके? मी नेहमी तुझ्या सोबत होते आणि यापुढेही असणार. थँक्स डेरेन, आय अप्रिशिएट. ओके देन, आता मी कामाला लागते.